प्रथमतः संजय भोसले हे एक व्यावसायिक आणि एक चांगले व्यापार करणारे व्यक्तिमत्व आहे आणि याच्यामध्ये आज त्यांचा वाढदिवस आहे। महाराष्ट्र नमन सेना आणि ऐरोलीतले तमाम नागरिक हे सगळे संजय भोसले समाजसेवक म्हणून ओळखतात आणि समाजसेवक कसा असावा तर उदाहरण नाक्यावरती ते ऐरोली गावापर्यंत टॉपचा माणूस म्हणतात तर संजय भोसले प्रेम आणि कुणाचा न 1 रुपया घेता ही व्यक्ती स्वतःच्या खिशातून कितीतरी वर्षापासून समाजसेवा करते आणि असाच जनतेला असा एकमेव युवा नेतृत्व म्हणजे संजय भोसले यांना परत एकदा आमच्या महाराष्ट्र मंत्र्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी संजय परशुराम भोसले। आजपर्यंत गेले 10-12 वर्षापासून मी इथे समाजसेवेचं काम करत आलो आहे। इथे बरेच प्रकारचे समाजसेवा मी केलेल्या आहेत। लोकांच्या हॉस्पिटलच्या बिलापासून तर शाळेची फीस पासून ॲम्ब्युलन्स पुरवणं फ्री ऑफ कॉस्ट असे बरेचसे कार्यक्रम मी राबवले आहेत आणि आज कोविड काळात सुद्धा मी लोकांना मदत केली आहे। आज तुम्ही बघितलं असेल माझ्या वाढदिवसात तुम्हाला बरेच प्रमाणात तुम्हाला महिला व प्रचंड मला पुरुष पण बघायला भेटले असतील आणि ही सर्व माझ्या समाजसेवेची पोचपावती आहे। त्याच्यापुढे मी काही बोलू शकत नाही। बघा, राजकारण हा भाग नंतरचा आहे। पहिले तर मी समाजसेवक आहे, मी समाजकारण करतो। जेव्हा इलेक्शन येईल, विषय राजकारणाचा असेल तेव्हा पब्लिकच तुम्हाला ती पोचपावती देऊन टाकेल। नगरसेवक कोण होणार ते? आजला सर्व महिलांचा मी आभार मानतो। आज माझ्या वाढदिवसात तुम्ही उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवून मला आज म्हणजे असं वाटतं की मी खरोखर नगरसेवक झालोय आणि मला नगरसेवकाचं माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला तुम्ही पूर्ण करा आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला साथ द्याल, जी साथ आतापर्यंत आहे ती कायम राहील। धन्यवाद।